नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. निघोज वडगाव गुंड टाकळी हाजी परिसरातील मंदिरातील दानपेट्या फोडल्या, लाखो रुपये पळवले. पारनेर तालुक्यातील निघोज वडगाव गुंड तसेच शिरोळ तालुक्यातील टाकळी हाजी मळगंगा मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची लूट केली आहे. तसेच निघोज परिसरातील वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून यामध्ये साधारण 1.5 ते 2 हजार रुपये दानपेटीतून चोरीस गेले आहेत. याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. ही चोरी साधारण 1 ते 1.5च्या दरम्यान झाली आहे. त्यानंतर जगप्रसिद्ध रांजण खळगे परिसरातील शिरूर तालुक्यातील हद्दीत असणाऱ्या टाकळी हाजी येथील मळगंगा मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी बरीच मोठी रक्कम लांबवली असल्याची शक्यता या भागातील ग्रामस्थांनी दिली आहे. कारण ही दानपेटीतील रक्कम बऱ्याच दिवसांपासून संबंधितांनी काढलीच नाही, याचा अर्थ साधारण लाखभर रुपयांची रक्कम असू शकते. त्यानंतर मध्यरात्री या चोरट्यांनी निघोज हद्दीतील मळगंगा मंदिरातील दानपेटी फोडली. ही चोरी साधारणतः 2 ते 3 दरम्यान झाली आहे. 5 चोरटे CCTVमध्ये दिसत आहेत. चोरट्यांनी प्रथम मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर मंदिरात झोपलेल्या अतुल उद्धव कारकूड याला चोरट्याने जागे करून किल्ली मागितली, मात्र किल्ली नाही असे सांगताच त्यांनी त्याची झडती घेतली व गप्प झोप अन्यथा मारून टाकण्याची धमकी दिली. कारकूड हा तसाच झोपून राहिला. त्यानंतर चोरट्यांनी गाभाऱ्यातील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला व आतील दानपेटी फोडली. यामध्ये जवळपास 50,000 रुपयांपर्यंत रक्कम असण्याची शक्यता आहे. या मंदिरात 4 दानपेट्या आहेत, 2 गाभाऱ्यात, 2 मंदिर आवारात. मात्र यातील एक दानपेटी गाभाऱ्यातील व दुसरी आवारातील फोडली. इतर 2 दानपेट्या मात्र फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या फोडता आल्या नाहीत. जवळपास हे चोरटे मंदिरात 1 तासापेक्षा जास्त वेळ चोरी करत होते. या 3ही मंदिरातील चोरी यापूर्वी झाली आहे. हा चोरीचा प्रकार दुसऱ्यांदा होत असून पारनेर पोलिसांनी चोरट्यांना मोठे आव्हान दिले असून पारनेर पोलीस याचा कसा शोध घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. मध्यरात्री 3:30 वाजता हा चोरीचा प्रकार समजल्याने मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी निघोज पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पारनेरचे पोलीस निरीक्षक खेडेकर यांनी मंदिरात येऊन पाहणी केली. श्वानपथक आले होते, मात्र त्यांनी निघोजच्या बाजूने असणाऱ्या कमानीपर्यंत मार्ग दाखवला. नगर येथून ठसेतज्ञ येणार असून पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पारनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.